लाडक्या बहिणींसाठी बॅड न्यूज, या महिलांकडून वसूल करणार दिलेले पैसे। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल। गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जनतेसाठी आखलेली योजना ही जनतेसाठी नव्हे तर आता सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही लागली आहे। होय, आपण बरोबर ऐकलं। राज्यातील तब्बल 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा अनधिकृतरित्या लाभ घेतला आहे। सरकारी रेकॉर्डनुसार 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही माहिती उघड झाली असून हा आकडा अजूनही वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। आता या प्रकरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे या लाडक्या बहिणींनी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी एकूण 3,58,00,000 रुपयांचा निधी मिळवला आहे। होय, 3,58,00,000। पण आता या लाडक्या बहिणींवर गंडांतर आले। या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांकडून हा निधी परत वसूल केला जाणार आहे। सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून अजूनही 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभाग लवकरच सर्व शासकीय विभागांना या संदर्भातील आदेश पाठवणार आहे। एकीकडे लोक कल्याणाच्या नावाने योजनेचे गोडवे गायले जातात आणि दुसरीकडे काही गैरफायदा घेताना देखील समोर येतात। हे चित्र नक्की कुठे घेऊन जाते आपल्याला? योजना लोकांसाठी आहेत की फक्त कागदावरची कारभारगिरी आहे? या सगळ्यांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचे वादळ उठते। पुढे काय घडतंय, कोणावर कारवाई होते आणि सामान्य जनतेचा खरं न्याय मिळतोय का? आणि सामान्य जनतेला खरंच न्याय मिळतोय का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।